जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती कोठे करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिल्या बॅटरी ऊर्जा स्टोरेज गिगा फॅक्टरीची निर्मिती करण्यात येत आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 28 मार्चपासून सेबीने भांडवली बाजारात खालीलपैकी कोणती नवीन प्रणाली सुरू केली आहे? तर आता सेबीने 28 मार्चपासून भांडवली बाजारात T+0 ही प्रणाली सुरू केलेली आहे. आणि मित्रांनो, T+0 प्रणालीची अंमलबजावणी करणारा चीननंतर भारत हा दुसराच देश ठरलेला आहे. सध्या भारतात ही प्रणाली फक्त 25 कंपन्यांमध्येच वापरण्यात येत आहे. याआधी 2023मध्ये भारतीय भांडवली बाजारात T+1 प्रणाली सुद्धा लागू केली होती. बरं, आता T+0 म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, भांडवली बाजारात शेअर्सची खरेदी विक्री करण्यात येते. आता T+0 मध्ये काय होईल? ज्या दिवशी त्या शेअर्सची खरेदी विक्री झालेली आहे त्याच दिवशी ते शेअर्स खरेदीदाराच्या डीमॅट खात्यात व त्याच दिवशी विक्री करणाऱ्याच्या ट्रेडिंग खात्यात त्या शेअर्सची पैसे जमा होणार आहेत. या आधीची जी T1 प्रणाली आहे यात काय होतं, तर शेअर्सची खरेदी विक्री केल्यानंतर सेटलमेंटसाठी 1 दिवस लागत असे. पण आता या T+0 मध्ये ज्या दिवशी शेअर्सची खरेदी विक्री झालेली आहे त्याच दिवशी सेटलमेंट सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तुमच्या आता हे लक्षात आलं असेल T+0 म्हणजे नेमकं काय. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. देशात 1996 पासून डीमॅट खात्याची सुविधा सुरू झाली आणि ज्यावेळेस डीमॅट खात्याची सुविधा सुरू झाली होती त्यावेळेस व्यवहारासाठी T5 प्रणालीचा अवलंब करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल 2002 पासून भारतात T+3 आणि एप्रिल 2003 पासून भारतात T+2 ही पद्धत लागू करण्यात आली होती. आणि आता मागच्या वर्षी म्हणजे 27 जानेवारी 2023 पासून भारतात T+1 ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. येथे सेबीचा सुद्धा उल्लेख आला आहे. सेबीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं सेबीचं फुल फॉर्म आहे. सेबीची स्थापना 12 एप्रिल 1988 रोजी भारत सरकारच्या ठरावाद्वारे एक गैरवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर 1992 मध्ये या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आलेला आहे. हा जो सेबी कायदा 1992 आहे यातील तरतुदी कधीपासून लागू झाल्या आहेत? तर 30 जानेवारी 1992 पासून यातील तरतुदी लागू झालेल्या आहेत. सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत, नोट करून घ्या. एक्झाममध्ये बऱ्याच वेळा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, योग्य विधान ओळखा. एकूण 3 विधान आहेत आणि यामधील आपल्याला योग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान पहा काय म्हणतं. न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांना भारतीय लोकपालचे न्यायालयीन सदस्य म्हणून भारताच्या लोकपालाचे अध्यक्ष AM खानविलकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. नुकतेच आता न्यायमूर्ती ऋतू अवस्थी यांना भारतीय लोकपालाचे न्यायालयीन सदस्य म्हणून शपथ देण्यात आलेली आहे. हा जो लोकपाल आहे यात अध्यक्षाशिवाय 8 सदस्य असतात व या 8 सदस्यापैकी 4 सदस्य हे न्यायिक असावेत अशी तरतूद यात आहे. आणि आता या 4 न्यायिक सदस्यापैकीच एक सदस्य म्हणून ऋतुराज अवस्थी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आलेली आहे. दुसरं विधान पहा काय आहे. ऋतुराज अवस्थी यांनी भारताच्या लोकपालाचे न्यायिक सदस्य म्हणून सामील होण्यापूर्वी भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले. आता ऋतुराज अवस्थी हे भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष होते का? तर ऋतुराज अवस्थी यांनी भारताच्या 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेलं आहे. याचाच अर्थ दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. शेवटचं विधान पहा. ऋतुराज अवस्थी यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देखील कार्य केलं आहे. मित्रांनो, हेच विधान चुकीचं आहे, कारण ऋतुराज अवस्थी हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, पण ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नसून त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. यासाठी यातील तिसरं विधान हे चुकीचं आहे व आपल्याला यात योग्य विधान ओळखायचे होते. A व B हे विधान योग्य आहेत. यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या. ऋतुराज अवस्थी यांच्याबरोबरच पंकज कुमार आणि अजय तिर्की यांनीही लोकपालचे सदस्य म्हणून शपथ घेतलेली आहे. हे जे पंकज कुमार आहेत हे गुजरात कॅडरचे 1986च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी भारताचे लोकपाल म्हणून रुजू होण्यापूर्वी गुजरातचे मुख्य सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. हे जे अजय तिर्की आहेत हे मध्य प्रदेश कॅडरचे 1987च्या तुकडीचे सनदी अधिकारी असून त्यांनी भारत सरकारच्या भूसंपदा विभागाचे सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी सदानंद वसंत दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मित्रांनो, राष्ट्रीय तपास संस्थेचे सध्याचे जे महासंचालक दिनकर गुप्ता आहेत हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून कार्य करतील. सदानंद दाते सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर 1990च्या तुकडीचे ते IPS अधिकारी असून 2020 मध्ये नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर वसई विरार पोलीस दलाचे ते पहिले आयुक्त होते. तसेच दाते यांच्या संकल्पनेतूनच 2012 मध्ये मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली होती. IPS सदानंद दाते हे 26/11च्या मुंबई हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशनमध्ये सहभागी होते व या ऑपरेशननंतर त्यांना शौर्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर शास्त्रज्ञांनी अलीकडेच कोणत्या ग्रहावर एक विशाल ज्वालामुखी शोधून काढला असून त्याला तात्पुरते नोक्टिक्स ज्वालामुखी असे नाव देण्यात आले आहे. तर आता शास्त्रज्ञांनी मंगळ या ग्रहावर हा विशाल ज्वालामुखी शोधून काढला असून या ज्वालामुखीला नोक्टिक्स असे तात्पुरते नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा जो नोक्टिक्स ज्वालामुखी आहे हा 29,600 फूट उंच आणि 450 किलोमीटर रुंद पसरलेला आहे. इमेजमध्ये पहा, तुम्हाला अधिक लक्षात येईल. या ठिकाणी हा नॉक्टिक्स ज्वालामुखी स्थित आहे. आणि मित्रांनो, एक्झाममध्ये बऱ्याच वेळा मंगळाच्या चंद्रावर प्रश्न विचारण्यात येतो. तर लक्षात ठेवा, मंगळाला 2 चंद्र असून त्यांचे नाव फोबोस आणि डेमोस असे आहेत. प्रश्न क्रमांक 5, 2024चा इंटरनॅशनल संस्कृती अवॉर्ड कोणाला जाहीर झाला आहे? तर आता हा जो 2024चा इंटरनॅशनल संस्कृती अवॉर्ड आहे हा प्रोफेसर मीनाचरंदा यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, एकूण 50 व्यक्तींपैकी या पुरस्कारासाठी प्रोफेसर मीनाचरंदा यांची निवड करण्यात आली आहे. हा जो पुरस्कार आहे हा कोणाद्वारे देण्यात येत आहे तर सॉक्रेटिस सोशल रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे हा पुरस्कार देण्यात येत आहे. आणि या ज्या प्रोफेसर मीनाचरंदा आहेत या दिल्ली विद्यापीठाच्या कालंदी महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत व त्यांना हा पुरस्कार शैक्षणिक आणि समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, दिव्यांगांसाठी निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच दिव्यांगांसाठी निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सक्षम हे ॲप लॉन्च करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आता 40% अपंगत्व असलेले आणि 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक हे घर बसल्या मतदान करू शकणार आहेत. बरं, यावेळेसच्या लोकसभेच्या निवडणुका किती टप्प्यात पार पडत आहेत? तर यावेळेसच्या लोकसभेच्या निवडणुका या एकूण 7 टप्प्यात पार पडत आहेत व महाराष्ट्रामध्ये या निवडणुका 5 टप्प्यामध्ये पार पडणार आहेत. प्रश्न क्रमांक 7, ब्रँड फायनान्स इन्शुरन्सने जारी केलेल्या अहवालानुसार कोणती कंपनी ही जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून उदयास आली आहे? तर आता या ब्रँड फायनान्स इन्शुरन्सने जारी केलेल्या अहवालानुसार आपली LIC ही जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँड म्हणून उदयास आलेली आहे. LICचं सध्या ब्रँड मूल्य हे $9.8 अब्ज इतका आहे. तसेच LICचा ब्रँड स्ट्रेंथ स्कोअर हा 88.3 इतका आहे. आणि या अहवालात LICला AAA ही रेटिंग देण्यात आली आहे. मित्रांनो, LIC नंतर दुसऱ्या क्रमांकावर यात कोणती कंपनी आहे तर तैवानची केथे लाईफ इन्शुरन्स ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची NRMA इन्शुरन्स ही कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 8, जागतिक कबड्डी दिनी भारताने 128 खेळाडूंच्या सहभागाने सलग किती तास कबड्डी खेळत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे? तर आता जागतिक कबड्डी दिनी भारताने 128 खेळाडूच्या सहभागाने सलग 3 तास कबड्डी खेळत नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलेला आहे. ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा होलॅस्टिक इंटरनॅशनल ओव्हरसीज स्पोर्ट्स असोसिएशन आणि जागतिक कबड्डी यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती व या स्पर्धेमध्ये अर्जुन आणि अभिमन्यू अशा 2 टीम होत्या. बरं, हा जो जागतिक कबड्डी दिन आहे हा कधी साजरा केला जातो तर 2019 पासून दरवर्षी 24 मार्च रोजी हा जागतिक कबड्डी दिन साजरा केला जात आहे. यावर्षीचा जागतिक कबड्डी दिन हा भारतात साजरा करण्यात आला. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, आता नुकतेच शास्त्रज्ञ डॅनियल कहानेमन यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले तर त्यांना 2002 साली कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते? तर आता हे जे डॅनियल कहानेमन आहेत यांना 2002 साली अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. डॅनियल कहानेमन हे एक मानसशास्त्राचे प्राध्यापक होते, मात्र त्यांनी या क्षेत्रात केलेले कार्य अर्थशास्त्राची शाखा म्हणून ओळखले गेले व त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कहानेमन यांनी 1954 मध्ये जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी आणि 1961 मध्ये बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून PhD प्राप्त केली होती.
तसंच त्यांचं एक पुस्तकसुद्धा खूप गाजलेलं आहे. या पुस्तकाचं नावसुद्धा लक्षात ठेवा. थिंकिंग फास्ट अँड स्लो हे त्यांचंच पुस्तक असून या पुस्तकात त्यांनी मानवाला शॉर्टकटचं एवढं आकर्षण का असतं याविषयीचा उहापोह केलेला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. म्यानमारमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.